मुंबई महापालिका निवडणुकीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी एक पोस्ट केली आहे। सर्व मराठी माणसांचं ठरलंय, एक आहे तर सेफ आहे आणि ठाकरेच बेस्ट आहे असं संजय राऊत यांनी पोस्ट करत म्हटलेलं आहे। मतदानाच्या आदल्या दिवशी त्यांनी पोस्ट केलेली आहे, आपण पाहतोय। मनसेचे नेते अविनाश जाधव यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली आहे। बिनविरोध नगरसेवकांविरोधात त्यांनी याचिका दाखल केली होती। वकील असीम सरोदे यांना न्यायालयानं चांगलं सुनावलं। चुकीच्या मुद्द्यांवर युक्तिवाद केल्यानं न्यायालयानं त्यांना सुनावलं। न्यायालयाने असीम सरोदे यांना दंड देखील ठोठावला, तसंच त्यांची याचिका फेटाळून लावली। राज्यामध्ये नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध नगरसेवक निवडून आले होते आणि त्याच मुद्द्यावरून मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती की बिनविरोध निवड चुकीची आहे, या संदर्भात तपासणी केली जावी, चौकशी व्हावी। मात्र अविनाश जाधव यांची ही याचिका हायकोर्टानं फेटाळलेली आहे। त्यांचे वकील असीम सरोदे यांना न्यायालयानं सुनावलेलं आहे। या संदर्भात कोर्टात भूमिका मांडणारे वकील असीम सरोदे आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। असीमची पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत। न्यायालयानं तुम्हाला काय सांगितलं आणि कुठल्या मुद्द्यावरून न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली? न्यायालयाने एकच भूमिका मांडलेली आहे, जी परंपरागत पद्धतीने न्यायालयाने किंवा न्यायव्यवस्थेने स्वीकारलेली आहे की निवडणुका सुरू असतील त्याच्यामध्ये कोणीही अडथळा निर्माण करू नये। निवडणूक प्रक्रिया एकदा सुरू झाल्यावर ती थांबवता येत नाही। आता आमचा हा मुद्दा होता की ही निवडणूक प्रक्रिया जी 68 ठिकाणची बिनविरोध आहे, ती निवडणूक प्रक्रिया झालेली आहे। तुम्ही जेव्हा बिनविरोध उमेदवार निवडून आले असं म्हणतात तेव्हा निवडणूक प्रक्रिया झालेली आहे। आमचं एवढंच म्हणणं होतं की इलेक्शन कमिशनने ऑलरेडी चौकशी समिती नेमलेली आहे स्वतःची, त्या 68 जागी बिनविरोध कशा आल्या चौकशी ती करत आहेत। आमचं म्हणणं एवढंच होतं कोर्टाला की न्यायालयाच्या देखरेखीखाली ती चौकशी होऊ द्या आणि कालमर्यादेत होऊ द्या, म्हणजे 16 तारखेच्या आधी 16 तारखेच्या सकाळपर्यंत तरी निदान ती चौकशी झाली पाहिजे। एवढीच आमची मागणी होती, ती रास्त होती असं माझं अजूनही मत आहे। पण न्यायालयाने ऐकून घेण्यास नकार दिला, त्यांचा तो अधिकार आहे आणि त्यांनी ती याचिका फेटाळलेली आहे। बरं, धन्यवाद असीमजी, तुम्ही आमच्याबरोबर तुमची प्रतिक्रिया सांगितली त्यासाठी।